अकोला महानगरपालिकेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ह्या निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळते आहे। प्रत्येक ठिकाणी जात असताना कुठे ना कुठे उमेदवारांची भेट होते आहे। सध्या आमच्या सोबत आहे तर प्रभाग क्रमांक 6 चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षितजी भांबेरे सर। सर तुमचं स्वागत आहे। सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं आता कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात? पहिली गोष्ट मला हे सांगायचं आहे की मी एकदम नवीन उमेदवार आहे, उद्योजक आहे, माझे हॉटेल आहे। तर पक्षाने माझ्यावरती एवढा भरोसा ठेवला आणि मला एक नवी संधी दिली, तर मी माझ्या वार्डातल्या किंवा माझ्या प्रभागातल्या कोणत्याच नागरिकांना कधी काही कोणत्या गोष्टीचं काही कमी पडू देणार नाही। त्यांना पूर्ण 100% पूर्ण सहकार्य राहील माझं। आणि इथे अजून जे कामं आहेत, आता बरेचसे कामं, आता गटार योजना आहेत, ह्या बरेचसे आता अकोला एक वेगळ्या दिशेने भरारी देणार आहे। त्यामुळे त्यांनी नवीन उमेदवार घेतलेले आहेत, सर्व काही जेमतेम चेहरे जे आहेत ते नवीन आहेत, फ्रेशर चेहरे आहेत। त्यांनी याच कारणाने घेतलेले आहेत की यांच्यात काहीतरी नवीन जोश आणि नवीन काहीतरी करण्याची आहे इच्छा। त्यामुळे ह्या सर्व स्पीडनी किती कसे काय कामं होतील आणि कसं आपला वार्ड लवकरात लवकर पूर्ण व्यवस्थित जसं आहे तशा प्रकारे किती चांगलं होईल याचा मी 100% प्रयत्न करेल। बिलकुल सर, आता तुम्ही जसं म्हटलं की भारतीय जनता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, तर यामागचं एक कारण हेही आहे का की नवीन लोकांना पक्षामध्ये जोडण्यासाठी किंवा तुमच्या माध्यमातून आणखी मोठी संघटना बांधली व्हावी, असा यामागचा काही हेतू आहे का? हो, आहेच ना। नवीन लोकांना संधी मिळायलाच पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचं वंशवाडी किंवा घरम परंपरा असं काहीच नाहीये, बाकीच्या पक्षांसारखं नाहीये। नवीन लोकांना संधी देते आणि आता असं झालेलं आहे की एवढे कामं आलेले आहेत ते त्या स्पीडने व्हायला पाहिजे, नवीन जनरेशन नुसार तर डिजिटलाइज व्हायला पाहिजे। या हिशोबाने नवीन संधी द्यायलाच पाहिजे पक्षाने आणि ते खूप चांगलं करत आहे पक्ष। नवीन लोकांना संधी मिळत आहे, नवीन कामं येतात, सगळ्या गोष्टींचे हे होतात। सर आता तुमच्या प्रभागामध्ये महिला किंवा जसं इथे शाळा, हॉस्पिटल्स ह्या अशा बऱ्याचशा जे आस्थापना आहेत या प्रभागामध्ये आहेत, तर या दृष्टिकोनातून किंवा मुला मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही निवडून आल्यानंतर काही उपाययोजना करायचे ठरवले का? हो, बिलकुल करायचंच आहे। आजपर्यंत जे पहिले होते नगरसेवक त्यांनी तर केलंच, आम्ही बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही वगैरे केलेलेच आहेत, पण अजून त्याच्यानंतर जेही आपले ग्राउंड्स आहेत किंवा आपले गार्डन्स आहेत किंवा जे रस्ते आहेत इथे की जिथे थोडंसं सुरक्षेला पाहिजे महिलांना, ट्युशन क्लासेस आहे, रामदासपेठ असा हा एरिया आहे किंवा असा हा प्रभाग आहे की इथे सर्वात जास्त हॉस्पिटल्स आहेत। जे क्लास 1 अधिकारी राहतात, गव्हर्नमेंट सर्वंट राहतात तिथे, अकोला क्रिकेट क्लब असो, टावर असो की आपलं हे वसंत देसाई असो, भारत दलाचं ग्राउंड असणार, टिळक पार्क असं असणार, आपल्या इथे मंदिरे जास्त आहेत या एरियामध्ये, रेल्वे स्टेशनचा प्रभाग येतो, इथे जास्तीत जास्त यांनी आपल्याला सीसीटीव्ही लावायचे आहेत। जिथे कुठे नाही लावलेले, आजपर्यंत लावलेले आहेत, जिथे कुठे नाही लावलेले, जिथे कुठे आहेत तिथे त्यांना सर्व लावायचे आहेत आपल्याला। दादा, निवडून आल्यानंतर या प्रभागासाठी तुम्हाला काय नवीन उपक्रम राबवायचे आहेत? जसं कसं आहे माहितीये का, माणसाच्या जशा मूलभूत सुविधा असतात तशा नगरसेवकाचे काही आणि जनतेबद्दल काही मूलभूत सुविधाच आहेत नगरसेवक याच्या दृष्टिकोनाने। ते साफसफाई व्हावी, त्यांना नाल्या व्यवस्थित पाहिजे, त्यांना स्ट्रीट लाईट व्यवस्थित पाहिजे, या गोष्टींवरती बेसिक गोष्टी आहेत फक्त। या गोष्टींवरती एकदम बिलकुल स्ट्रिक्टली जर विचार केला आणि हर एका गोष्टींवर जर लक्ष ठेवलं तर मला नाही वाटत की नगरसेवकासाठी कोणती गोष्ट मोठी काही भारी आहे म्हणून। आणि मी निवडून आल्यावरती या सर्व गोष्टींवर एकदम स्ट्रिक्टली लक्ष ठेवणार आहे। त्याच्यानंतर सीसीटीव्ही असो, काही असो, धार्मिक स्थळ असो इच्छे, कारण संध्याकाळी गार्डन मध्ये बुजुर्ग लोक फिरतात, छोटे मुलं मुली खेळतात, यांच्यासाठी स्ट्रिक्टली बिलकुल सगळे सीसीटीव्ही, सगळी सिक्युरिटी असली पाहिजे, त्या गार्डनची स्वच्छता झाली पाहिजे, या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले एकदम। तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तर हे होते भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 6 चे अधिकृत उमेदवार हर्षितजी भांबेरे सर। यासोबतच प्रत्येक प्रभागामध्ये काय सध्या सुरू आहे, ही रणधुमाळी आता कशा पद्धतीने आणखी रंगणार आहे हे बघण्यासारखं असणार आहे। तेव्हा बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज।